फडणवीसांच्या हस्ते जेएनयू मध्ये आज मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन झालं। महाराष्ट्रामधील मराठी हिंदी वादावरून एसएफआय संघटनेनं फडणवीसांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं। भाषा संवादाचं माध्यम आहे, विवादाचं माध्यम कधीच होऊ शकत नाही। मराठी भाषेचा अभिमान हवाच, पण इतरही भाषेचा अभिमान हवा। महाराष्ट्रामधल्या मराठी हिंदी वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। दिल्लीत जेएनयू विद्यापीठात मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। महाराष्ट्रातल्या मराठी हिंदीच्या वादाचे दिल्लीत पडसाद दिसून आले। स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं। वापस जाओ असं म्हणत विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते जेएनयूत कुसुमाग्रज आणि छत्रपती शिवाजी महाराज मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची ॲलर्जी आहे, पण असे लोक बोटावर मोजण्या इतके आहेत। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला गेला, आजही शिवरायांच्या नावाने ओळखला जाईल आणि उद्याही शिवरायांच्या नावानेच ओळखला जाईल। कोणी कितीही त्याला विरोध केला तरीही या ठिकाणी छत्रपती शिवराय हे खऱ्या अर्थानं आमच्या स्वराज्याचे जनक होते आणि म्हणून ते आमचं दैवत राहतीलच। शेवटी भाषा हे संवादाचं माध्यम आहे, भाषा विवादाचं माध्यम होऊच शकत नाही। भाषेच्या माध्यमातनं ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोहोचतो। मातृभाषा ही महत्वाची आहेच। प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि मराठीचा आग्रह देखील आहे। तो स्वाभाविक आहे, योग्य आहे, अभिमान तर असलाच पाहिजे, पण त्यासोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे। मराठी माणसाला आव्हान देणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना मराठी हिसका दाखवण्यात आलेला आहे। संसद भवनामध्ये काँग्रेसच्या महिला खासदार निशिकांत दुबेंना चांगल्याच भिडल्या। वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर यांनी दुबेंना घेराव घालत संताप व्यक्त केला। आम्ही शोधत होतो की ते लोकसभेमध्ये आम्हाला कधी भेटतात। आम्ही जय महाराष्ट्र म्हणून त्यांना बोललो, पण बोलल्यानंतर अक्षरशः खाली मान घालून आमच्या सगळ्याच्या तावडीतून पळ कसा काढता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला। मी चाललो होतो जय जय महाराष्ट्र माझा आहे गाणं गात आणि आम्ही बीजेपीच्या आहेत त्याचं विचारलं की निशिकांत दुबे कुठे आहेत। त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करून दाखवावं, मग महाराष्ट्राची जनता काय हे त्यांना पाहायला मिळेल। आणि यापुढे महाराष्ट्राबद्दल बोलता महाराष्ट्रात पाऊल पण टाकू देणार नाही, मुंबईमध्ये पाऊल टाकू देणार नाही। खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्रातील महिला खासदारांनी जाब विचारला। वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांचा निशिकांत दुबेंना अचानक घेराव। जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी दणानून गेली। दुबेंचा काढता पाय। मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? आपटून आपटून कुणाला आणि कसं मारणार? कसलीही तुमची अर्वाच्य भाषा, तुमचं वागणं बोलणं योग्य नाही। मराठी भाषिकांविरोधातील तुमची अरेरावी खपून घेणार नाही। खासदार वर्षा गायकवाडांनी निशिकांत दुबेंना सुनावलं। बीजेपीच्या आहेत त्याचं विचारलं की निशिकांत दुबे कुठे आहेत, ते नव्हते। मग आम्हाला ते बाहेर लॉबीमध्ये भेटले। मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण कसं बोलू शकता आणि ज्या तऱ्हेने तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळताय, ही बेताल वक्तव्य करताय, तुम्हाला माफी मागायला पाहिजे महाराष्ट्रांनी आणि जय महाराष्ट्र बोला। ते एवढे घाबरले की तेवढे जय महाराष्ट्र ताई आणि ते तिथून त्या ठिकाणी त्यांनी पाय काढता घेतला। लॉबीमध्ये सुरुवातीला ते दिसल्यानंतर आम्ही तर शोधतच होतो, पण 2 दिवसापासून आम्हाला ते सापडले नाही। सापडल्यानंतर आम्ही जय महाराष्ट्र म्हणून त्यांना बोललो, पण बोलल्यानंतर अक्षरशः खाली मान घालून आमच्या सगळ्याच्या तावडीतून पळ कसा काढता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला। खरं तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना ताकीद दिली पाहिजे की जबाबदार पदावरती असल्यावर अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य आपण करू नये। घडलेल्या घटनेची संसद भवन परिसरात जोरदार चर्चा। सगळं नाट्य सुरू असताना महायुतीच्या महाराष्ट्रातील खासदारांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं। दुबे कॅन्टीनकडे निघाले असता केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी काय झालं विचारल्यावर दुबेंनी उत्तर देणं टाळलं। पत्रकारांनी वर्षा गायकवाडांना विचारलं असता दुबेंना जाब विचारल्याचं त्यांनी सांगितलं। तेव्हा दुबे पुन्हा एकदा तिथे आल्यावर वर्षा गायकवाड यांच्याकडून पुन्हा जय महाराष्ट्राच्या घोषणा। त्यावर आप तो मेरी बहन है असं म्हणत दुबे हात जोडून निघून गेले। आमच्या काल संसदेतल्या
महिला खासदारांनी निशिकांत दुबेला जाब विचारला. तुम्ही काय केलं? अडवून विचारलं आमच्या खासदारांनी. तुमच्यात हिंमत आहे का हे करण्याची? कोकाट्यांसारख्या मंत्र्यांना आणि हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या मंत्र्यांना तुम्ही तुमच्यामध्ये काढण्याची हिंमत नाहीये सरकारमधून. अजून ज्या पद्धतीने निशिकांत दुबेचा माज या आमच्या महिला रणरागिणींनी उतरवला त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. तिन्ही वाघिणींचं आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी मराठीचा आवाज आतमध्ये बुलंद केला. दुबेचं वक्तव्य योग्य नाही असा निषेध आम्ही यापूर्वीच केला. दुबे यांनी स्पष्ट केलं की मी मराठी माणसाबद्दल बोललो नाही. थोड्या वेळाने जरा फोटो बघा काँग्रेसच्या खासदाराचे, ते दुबे सोबत छानपैकी हसतायत, बोलतायत, कोपरखेडा करतायत बाहेर. तर मला काय फक्त समजायचं. तर महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्यांना मराठी यायला हवी असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणार नाही असं म्हणणं चुकीचं असल्याचं मतही अजित पवार यांनी मांडले. एकाला विचारतो ही कुठली पद्धत झाली तुमची? तर पहिलं मराठी इथं चालतं. हा महाराष्ट्र आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा. ते झाल्यावर मग हिंदी. हे आता ज्या काही गोष्टी घडतात की तुम्ही एक आहे इथं राहणाऱ्यांनी पण नहीं नहीं मैं नहीं बोलने वाला, ऐसा नहीं चलता. आप जहाँ काम करते हैं थोड़ा बहुत वहाँ का लोगों का क्या कहना है, उनका विचार क्या है, उसके बारे में भी उन्होंने सोचना चाहिए, विचार करना चाहिए और खुशी खुशी में सबने एक दूसरे के साथ रहना चाहिए. माणिकराव कोकाटे यांच्यावर अजित पवार नाराज असून त्यांनी कारवाईचे संकेत दिले. माणिकराव कोकाटेंशी सोमवारी चर्चा करेन असं अजित पवार यांनी म्हटलंय. सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये ही सर्वांची जबाबदारी असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदावर सोमवारी फैसला होणार असे संकेत अजित पवार यांनी दिले. याआधी कोकाटेंना 2 वेळा इशारा दिल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. दादांच्या वक्तव्यावरून कोकाटेंच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं स्पष्ट झालंय. मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये. परत दुसऱ्यांदा घडलं. दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली. इजा झाले बिजा झाले तिजाची वेळ आणू नका. ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो. नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच. परंतु मी सोमवारी मी आहे का नाही, सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार. त्याबद्दल तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल. मुख्यमंत्री आम्ही ठरवून तो निर्णय घेऊ. दरम्यान कृषी मंत्री असो किंवा कुणीही भान ठेवून बोलावं अशा सूचना कोकाटे यांना दिल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. या वक्तव्यावरून अजित पवार कृषी मंत्री कोकाटे यांच्यावर नाराज असल्याचं दिसतं. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही. कुणीही कृषी मंत्री असो नाहीतर कुणी मंत्री असो, कुठल्याही मंत्र्यांनी लोकांच्या समोर बोलत असताना सरकार कुणाचंही असो तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. आपण काही बंधनं स्वतःला पाळून घेणार आहोत का नाही त्याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. दरम्यान कोकाटेंचा व्हिडिओ कुणी काढला याची चौकशी सुरू झाली आहे. छावा संघटनेचे विजय घाडगे रुग्णवाहिका घेऊनच अजित पवार यांच्या भेटीसाठी मुंबईकडे निघाले. मुंबईत जाऊन अजित पवार यांना जाब विचारणार असं घाडगेंनी म्हटलं. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्याकडून घाडगेंना मारहाण झाली होती. दादांचं माझं काही बोलणं झालं नाही. मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मला फक्त पोलिसांनी न्याय दिला नाही, चुकीच्या पद्धतीने किरकोळ गुन्हे दाखल केले. मला दादांना फक्त एवढं विचारायचं आहे की दादा माझं चुकलं काय, तुमच्या लोकांनी मला का मारलं. दादांची भेट नाही झाली तर मुख्यमंत्र्यांनी नाही भेटले तर राज्यपाल. शेवटी मला पर्याय. मलाही बातमी कळली. वास्तविक आम्हाला कुणीही भेटायला येऊ शकतं. लोकशाहीमध्ये आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. सांगलीच्या तांदुळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेमधला कंत्राटदार हर्षल पाटीलनं आत्महत्या केली.
काम पूर्ण करून सुद्धा पैसे न मिळाल्यामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. 1,40,00,000 शासनाकडे थकबाकी आहे असा आरोप केला जातोय. सांगलीच्या तांदूळवाडीत जलजीवन मिशन योजनेतला कंत्राटदार हर्षल पाटीलनं आत्महत्या केली. काम पूर्ण करूनही पैसे न मिळाल्यानं हर्षल पाटीलनं टोकाचं पाऊल उचललंय. 1,40,00,000 शासनाकडे थकबाकी असल्याचा आरोप आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण त्याला आम्ही काम दिलेलं नव्हतं. काम दुसरा कॉन्ट्रॅक्टर करत होता, त्याच्या हाताखाली हा कॉन्ट्रॅक्टर काम करत होता, अशी आज सकाळच्या 10च्या मीटिंगमध्ये माझी माहिती. हर्षल पाटील त्यांचं नाव आहे. तांदळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे, पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही. जलजीवन मिशनमध्ये खरं आहे की कंत्राटदाराची थकबाकी आहे, बाकी योजना पूर्ण करायच्या आहे. ग्रामपंचायतमधल्या योजना थांबलेल्या आहेत. एकीकडे कंत्राटदाराची बिलं थांबले, दुसरीकडे ग्रामपंचायतची योजना थांबलेल्या आहे. दोन्ही गोष्टी आम्ही पूर्ण करणार आहोत. तर 90,000 कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत असून हजारो कंत्राटदार बिलं मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी ट्विटद्वारे केलाय. सांगलीतील कंत्राटदाराच्या आत्महत्येवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे. हा सदोष मनुष्यवध आहे. त्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल 1,40,00,000 तुमच्याकडे नाही सरकारच्या खात्यामध्ये. शेतकऱ्यानंतर कंत्राटदार आत्महत्या करणार आणि आत्महत्येचा हा नवीन एक सुरू झाल्याचं आपल्याला या महाराष्ट्रातून बघायला दिसतं. तसंच हर्षल पाटलांशी कोणताच करारनामा नाही. करारनामा नसल्यानं बिल प्रलंबित असण्याचा प्रश्नच नाही असा खुलासा हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेनं दिला. तर महायुतीमधील मित्रपक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढल्याची चर्चा आहे. मंत्री आणि आमदार यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपचं टेन्शन वाढल्याचं सूत्रांकडून कळतं. महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार टीकेचे धनी ठरत असल्याचं देखील सूत्रांचं म्हणणं आहे. महायुतीमधील मित्रपक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढल्याची चर्चा आहे. महायुतीमधील मित्रपक्षातील काही मंत्री आणि आमदारांपासून भाजपचं टेन्शन वाढल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. वादग्रस्त मंत्री आणि आमदारांच्या वर्तनामुळे भाजपच्या प्रतिमेला देखील डाग लागत असल्याचं बोललं जात आहे. तर अशा सर्व प्रकरणात भाजप आता सावध भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराडमुळे विरोधकांच्या निशाण्यावर आले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतलेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रोहित पवारांनी ट्विट केलेल्या रम्मी खेळतानाच्या व्हिडिओमुळे चांगलेच अडचणीत सापडल्यात. याआधी जमिनीच्या व्यवहाराबाबत आलेल्या एका जुन्या प्रकरणामुळे देखील माणिकराव कोकाटे अडचणीत आले होते. विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता सध्या त्यांचं खातं बदललं जाणार असल्याची माहिती समोर येते. माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओनंतर लातूरमध्ये केलेल्या आंदोलनामुळे सूरज चव्हाणांनी केलेली मारहाण देखील चर्चेचा विषय ठरली. मारहाणीच्या प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा घेण्यात आला. आता हे झाले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री. यानंतर महायुतीतला दुसरा पक्ष शिंदेंच्या शिवसेनेतील संजय गायकवाड अधिवेशन काळात चांगले चर्चेत आले. आकाशवाणी आमदार निवासातील निकृष्ट जेवणामुळे गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण अडचणीत सापडली होती. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतील अनियमितता आणि त्यानंतर पैशाच्या बॅगेसह व्हायरल व्हिडिओमुळे मंत्री संजय शिरसाट अडचणीत सापडले. संजय शिरसाट यांच्या कृतीमुळे सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. शिंदेंचे आणखी एक मंत्री भरत गोगावले यांचा पूजापाठ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावरून गोगावले अघोरी पूजा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा मागितला जातोय. योगेश कदम यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांनी गंभीर आरोप केले. कोर्टाचे नियम डावलून वाळू उपसा केल्याबद्दल आणि कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर केलाय. त्यातच योगेश कदमांच्या आईच्या नावानं असलेल्या सावली बारवर पडलेली धाड
आणि त्यामध्ये नृत्य करताना पकडलेल्या 22 मुली या मुद्द्यावरून योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकंदरीत महायुती सरकारमध्ये मित्र पक्षातील हे वादग्रस्त मंत्री आणि आमदारांमुळे भाजपचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे. धनंजय मुंडेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलेला आहे. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच असल्याचा निर्णय हायकोर्टानं दिला. त्याचबरोबर याचिकाकर्ता तुषार पडगिलवार याला 1 लाखाचा दंड ठोठावण्यात आलाय. कृषी साहित्य खरेदीबाबत राज्य शासनाच्या निर्णयाला कोर्टाने दुजोरा दिलाय. दम द्यायचं बंद करा आणि व्हिडिओ आणि पेनड्राईव्ह बाहेर काढा असं आव्हान अजित पवार यांनी विरोधकांना दिलंय. कुणाला हनी ट्रॅपची काय माहिती आहे बाहेर येऊ द्या असं अजित पवार यांनी म्हटलं. हनी ट्रॅपवरून होणाऱ्या टीकांवरून अजित पवारांनी विरोधकांना थेट आव्हान दिलंय. कुणाकडं काय पेन ड्राईव्ह आहेत, कुणाकडं काय व्हिडिओ आहेत, कुणाकडं आणखीन काय माहिती आहे, कुणाला हनी ट्रॅपच्या बद्दलची काय माहिती आहे ती सगळी एकदा बाहेर येऊ द्या. त्याच्या संदर्भामध्ये आपल्यालाही कळेल की कोण कसं वागतंय, कोण कसं वागतंय. तर प्रफुल्ल लोढांचा खडसेंना गुलाब देतानाचा एक फोटो महाजनांनी फेसबुकवर पोस्ट केलाय. एकनाथ खडसे तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगले आहेत असा सवाल गिरीश महाजन यांनी केलाय. तर गिरीश महाजन यांची फेसबुक पोस्ट आपण पाहूया. एकनाथ खडसे तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगले आहेत, ये रिश्ता क्या कहलाता है, तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होत आहे. हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारुडा बोलला होतात, हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे. 2019 ते 2022च्या दरम्यान अशा खोट्या पुराव्यांच्या आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली. अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडून सुद्धा माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झालं. याबद्दल सविस्तर बोलेलच. आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारुडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय. एकनाथ खडसे काय तुझी ही व्यथा, अशी फेसबुक पोस्ट गिरीश महाजन यांनी केली आहे. हा फोटो कोरोना कालखंडामधला आहे. त्या कालखंडामध्ये हा प्रफुल्ल लोढा आरोग्यदूत म्हणून काम करत होता. हा फोटो मुका आहे, बोलका नाही आहे. पण मी प्रफुल्ल लोढांचा बोलका फोटो टाकला होता, त्याचं उत्तर यांनी द्यायला हवं, ते उत्तर देत नाही. फोटोच्या संदर्भात माझं म्हणणंच नाही. मी याचे असंख्य फोटो दाखवू शकतो आणि मी विचारू शकतो की ह्या गुलाबी गप्पा कुणासोबत, परंतु त्या जात नाही. योग्य वेळी मी तर देईन ना, तुम्हालाच देईन. तुम्हाला दाखवायचं हिंमत असेल तर तुम्ही त्या फोटो दाखवा. की मी कधी आयुष्यात लोटागण घातलेलं नाही आहे. माझ्या मातापित्यांशिवाय मी कधी कोणाचे पाय धरलेले नाही आहे. या ठिकाणी दिल्लीमध्ये जात असताना मला सन्मानाने आणि आदराने या ठिकाणी मला अपॉइंटमेंट दिली जाते.